हो हो, पहिला चेंडू. व्हाट अ ग्रेट स्टार्ट. पहिला चेंडू चौकार. चला, वेलकम बॅक. आलेल्या सर्व क्रीडारसिक प्रेक्षकांचं हार्दिक स्वागत. दुसरा चेंडू ऑन साइडला खेळण्याचा प्रयत्न. चेंडू अडवला गेला नाही. बॅक टू बॅक दोन चौकार. चौकार आला आणि चौकारानंतर मात्र आता अर्णा 11 साठी टेन्शन वाढलेत. बघा, एक ऑन साइडला खेळण्याचा प्रयत्न. चेंडूला अडवला गेलाय का नाही. भाऊच्या जवळून चेंडू होतोय फरार. लगातार तिसरा. थँक्यू डीजे. लगातार 3 चौकार आल्या कारणाने हे षटक थोडंसं आता महागडं बनत चाललंय आणि याहून चांगला स्टार्ट नाहीये. या स्पर्धेमधील सर्वाधिक मोठं धावफलक वंश शाहील 11ने दाखवलं, ते म्हणजे 59 धावांचं. थोडी फ्लाईट ऑन साइडला खेळण्याचा प्रयत्न. चेंडू अडवला गेला. फेकी डायरेक्ट. ओ हो, वेगानं फेकी जरूर झाली, परंतु एक धाव यशस्वीरित्या धावून कंप्लीट होतीये आणि जी स्टार्ट हवी होती वंश शाहील 11ला ती स्टार्ट मिळाली आहे. आणि ही स्टार्ट मिळाल्यानंतर मात्र आता अडचणी अर्णा 11 साठी वाढल्यात. नेक्स्ट बॉल. इनसाइड आउट खेळण्याचा प्रयत्न. चेंडूला अडवला गेलाय आणि जोपर्यंत आशुतोष चेंडूला अडवतील तोपर्यंत सिंगल. शेवटचा आणि अंतिम चेंडू आता असेल. बघूयात या चेंडूवरती काय घडतंय. मागील मॅच खूप चांगल्या रीतीने जिंकला होता दोन्ही संघाने. ऑन साइडला काय जबरदस्त फटका आहे. वेट वॉच अँड डिलिव्हर्ड. चेंडू सीमारेखा पार. चौकार. पहिलं षटक संपलं आणि पहिल्या षटकाच्या समाप्तीनंतर 18 धावा धावफलकावरती वंश शाहील 11 या संघाच्या. स्वैग से करेंगे सबका स्वागत. पहिलं षटक संपलं आणि दुसऱ्या षटकामध्ये आता रोहन मोरे यांना आमंत्रित केलंय. सुनील या वेळेला स्ट्राईक एंडवरती आहे. 18 धावा म्हणजेच खूप चांगला स्टार्ट, ग्रेट स्टार्ट झालाय. पहिल्या षटकामध्ये आतापर्यंत येणाऱ्या सामन्यांपैकी ही पहिली मॅच अशी आहे जिथे या इतक्या धावा कुठल्या गेल्यात. पहिला चेंडू स्क्वेअर वाईडची सांगता होतीये. धावांचा वेग काहीसा वाढलाय आणि हा वाढत जाणारा वेग अर्णा 11 साठी थोडीशी अडचणीची सबब आहे. बघूयात सुनील आणि सनी आता या धावफलकाला कशा प्रकारे पुढे नेत आहेत. पुन्हा एकदा वाईड. लगातार 2 वाईड रोहन मोरेच्या माध्यमातून हाताळले गेलेत आणि सुनील आणि सनी हो यावेळेला रिव्हर्सचा अटेम्प्ट, परंतु चेंडू बॅटवरती प्रॉपर आला नाही. त्या चेंडूवरती मात्र एकदा धावून कंप्लीट केली जाते. त्याचा काही फायदा होत नाहीये. पहिला चेंडू वाईड, दुसरा चेंडू वाईड आणि त्यानंतर जर का एखादी सिंगल आली तर एका बॉलमध्ये 3 धावा होतात आणि अशा प्रकारची गोलंदाज झाली तर तो 18चा ग्राफ आहे तो 18 आणि 36 या व्हायला काही वेळ लागणार नाहीये. अर्णा 11 ज्या पद्धतीने मागील 2 मॅच जिंकलाय त्या 2 मॅचला बघता चेंडूला अडवण्याचा प्रयत्न इथे झाला. पुन्हा एकदा सिंगल धाव येते. एका धाव्याने धावफलक पुढे जाईल. तो ग्राफ जर का राहिला तर मात्र जो 60 म्हणजे 59चं लक्ष ठेवलं होतं मागील मॅचमध्ये त्याचा रेकॉर्ड स्वतःच मोडीत काढतील असं काहीसं चित्र दिसेल. यावेळेला लेग स्टंपच्या बाहेर वाईड आणि वाईड. अतिरिक्त धावा धावफलकावरती वाढतायत. सातत्याने सुनील पंचांकडे येत आहेत आणि या धावा बॅटची एज घेऊन चेंडू मागे गेला. यष्टरक्षकाच्या हातामध्ये डॉट बॉल येतोय. बघा रोहनच्या चेंडूवरचा कंट्रोल खूप चांगला आहे, परंतु अतिरिक्त धावाने त्या षटकाला मोठ्या धावफलकाला दिसण्यासाठी मजबूर करतायत. धावफलकावरती धावा 23 आहेत.
3 चेंडूचा खेळ. पुढील चेंडू ड्राईव्ह केलं होतं समोरच्या दिशेने. खूप चांगल्या प्रकारचा बॉलर बॅक ड्राईव्ह तिथे बघायला मिळाला आणि तिथे एक धाव आली. सिंगलने पुन्हा एकदा स्ट्राईक रोटेट होतीये. जी चौकाराची गती पहिल्या षटकामध्ये आपण बघितली होती ती चौकाराची गती मात्र दुसऱ्या षटकामध्ये कुठेतरी दिसेनाशी झाली आहे. यावेळेला पुन्हा एकदा ऑफ ड्राईव्हचा हा फटका. चांगली फिल्डिंग तिथे सिंगल आली आणि आता शेवटच्या चेंडूपर्यंत हे षटक येऊन थांबलंय. धावफलक थोडं स्थिरावलेलं 25 वरती. पहिल्या षटकामध्ये 18 आणि त्यानंतर 7 धावा आतापर्यंत 5 चेंडूमध्ये खर्च केल्यात रोहन मोरेनं. सुनील काय या शेवटच्या चेंडूवरती एखादा मोठा फटका दाखवेल का? मागे खेळण्याचा प्रयत्न. पुन्हा एकदा वाईट. हो यावेळेला नो बॉल. नो बॉल. नो बॉल आला आणि नो +1 आहे. येस इट्स अ 2 रन. येस तिसऱ्या पंचाने बघितलं जाईल. कसलाय गंभीर? कसला पुढे आल्याचा रिव्ह्यू कॅन्सल करू. अच्छा 1+1 अशा 2 धावा बक्षीस स्वरूपाने. धावपलकर धावा किती झाल्यात? 28. फ्री हिट आहे. नेक्स्ट बॉल फ्री हिट आहे. येस फक्त बीमरचा फ्री हिट नसेल जो आपण खांद्याच्या वरती अनाऊन्स केलाय. समोरच्या दिशेने खेळण्याचा प्रयत्न डाऊन द ग्राउंड परंतु चेंडू हातामध्ये जातोय. सिंगल येते आणि अशा प्रकारे 2 षटकं संपलीत. 29 वरती धावफलक घेऊन थांबलं. धावफलक काही प्रमाणात थांबलं परंतु अतिरिक्त धावा ज्या आल्या त्या धावा मात्र डोकेदुखी ठरल्यात. कंट्रोल धावांवरचा काहीसा गमावला गेलाय. बघा हे सुद्धा षटक जर आपण बघाल 1 2 3 4 5 6 7 8 9 10 11 बॉल हाताळले गेले. मागील मॅचमध्ये रोहनने 12 चेंडू हाताळले होते. म्हणजे आतापर्यंत 2 षटकं संपली असते म्हणजे तिसरं षटक संपलं असतं. तसं झालेलं नाहीये. कार्तिक नवीन गोलंदाजी मार्कवरती. कार्तिकचा चेंडू ऑन साइडला अडवला गेलाय. ओ पपलूने चेंडूला अडवलं परंतु फेकेपर्यंत एकदा धावून कंप्लीट केली गेली आहे. बघा सनीची बॅट तळपणं ही वनशाही 11ची सर्वात मोठी गरज आहे आणि ती बॅट आता तळपायला लागली आहे. आता सुनीलने जर का एखादा चौकार मारून तिथे साथ दिली तर सनीला सुद्धा मजा येईल या धावफलकाला मोठं करण्यासाठी. नेक्स्ट बॉल पुन्हा एकदा कार्तिक सज्ज होतील. यावेळेला सनी त्याच्या समोर असेल. सर्कलचं क्रिकेट आहे आणि ओहो वेगवान चेंडू लेग स्टंपच्या बाहेर. अतिरिक्त धाव फलकामध्ये ॲड होईल. VPL आपण पाहतात जी विरार क्रिकेट असोसिएशनच्या वतीनं ऑर्गनाईज करण्यात आली आणि खूप चांगली स्पर्धा या मैदानावरती या अगोदर सुद्धा. डाऊन दी ग्राउंड अडवण्याचा प्रयत्न परंतु चेंडू थांबणार नाहीये. बंदुकीच्या गोळीच्या रफ्ताराने चेंडू निघून गेलाय. सीमारेखा पार. VPL चौकार. सनी हे सर्व फटके सनीचे पॅटर्न स्ट्रोक आहेत. म्हणजे त्याला झोपेतून उठून जर म्हणाल की स्ट्रेट ड्राईव्ह मार V मध्ये खेळ तर सनी केव्हाही खेळू शकतो आणि ती बॅटिंग आता इथे दाखवतोय कार्तिकच्या समोर. ओहो कॅच हातातील झेल सुटलाय. अगदी सहज आणि सोपा झेल म्हणता येईल. थोडा वेगाने जरूर आला होता परंतु या झेलला कन्वर्ट करणं ही गरज होती या मॅचची. या मॅचला जिंकण्यासाठी तुम्हाला अशा प्रकारच्या कॅचेस कन्वर्ट कराव्या लागतील. पुन्हा एकदा त्या क्षेत्रामध्ये चेंडू आलाय. शरीराच्या साह्याने का होईना चेंडू वाढलाय. सिंगल येते आणि अशा प्रकारे 38 धावा धावफलकावरती. शेवटचं आणि आता अंतिम चेंडू बाकी आहे. चांगल्या स्थितीमध्ये वनशाही 11 सुस्थिती स्वतःला एक चांगल्या लेवलवरती आणून सोडलंय. डाऊन दी ग्राउंड
अडवलाय फेकी. ओहो ओहो इथे गंभीर. ठीक आहे, बॉल स्टंपला लागला का बघायचंय. तू बाजूला रोहन. गंभीर बॉल स्टंपला लागला का बघायचंय. येस, पाहिलं जाईल. धापलकरती धाबा आहेत 38. जर का इथे काढली आहे तर नाही, जर का इथे रनआउट नाही झाला तर मात्र सिंगल ॲड होऊन 39 होतील आणि जर आउट झाला तर 38 वरती थांबेल. लेट्स चेक. नाही लागला, हात लागला स्टंपला. आणि अशा प्रकारे 3 षटकं संपलीत. 39 वरती धावफलक जाऊन पोहोचला. आता शेवटचं आणि अंतिम षटक आहे. आता या षटकामध्ये एकही विकेट गेलेली नाही म्हटल्यानंतर धावांची बरसात होईल यामध्ये ती मात्र शंका नाहीये. आणि ते षटक कोणाच्या हातामध्ये दिले जाते. पपलू प्रथमेश नवीन गोलंदाज गोलंदाजी मार्कवरती येतोय एका अशा स्थितीमध्ये ज्या ठिकाणी विकेट आलेले. क्लीन बॉल. सनीने लेग गार्ड घेऊन सुद्धा चपल जितके झाले होते त्याला बघताना चेंडू यष्ट्यांचा वेध घेताना दिसलाय. फलंदाज बाद. सोनूने जर का येणाऱ्या 5 चेंडूमध्ये 5 चौकार मारले तर 1000 रुपयाचं बक्षीस नितेश सुर्वे यांच्याकडून लगावण्यात आले. रिव्हर्सचा अटेम्प्ट. ओ काय फटकाय. जितक्या आक्रमकतेने आले तितकाच आक्रमक स्ट्रोक इथे एक्झिक्यूट केला आणि चेंडूने सीमारेषा गाठली. चौकार आलाय. वेगवान फटका, बुलेट स्ट्रोक इथे बघायला मिळालाय आणि 4 धावा धावफलकामध्ये ऍड होतील. पपलू पुन्हा एकदा सोनू समोर आता सज्ज होते. बघूयात कोणत्या प्रकारचं अस्त्र वापरलं जाते सोनूच्या अगेन्स्ट. रिव्हर्सचा अटेम्प्ट, चेंडूला अडवण्याचा प्रयत्न. यस, चेंडू अडलाय आणि त्याची फेकी सुद्धा केली जाते. ते फेकी करेपर्यंत 1 धाव येते. सुनील सुद्धा खूप वेळ खेळपट्टीवरती उभा आहे परंतु सनीने केलेल्या फलंदाजीच्या बळावरती चांगली स्थिती वनशाही 11 ने बघितली आहे. येणारे 3 चेंडू खूप निर्णायक आहेत. ओहो डायरेक्टली यावेळेला रिव्हर्सचा अटेम्प्ट आणि त्या फुलटॉस चेंडूला मोठ्या फटक्यात कन्वर्ट करण्याचा प्रयत्न होता आणि आता सुनीलला मैदान सोडावं लागते. फलंदाज बाद. दुसऱ्या विकेटचं पतन. वंश अहिल 11. गंभीर थँक्यू डिझे. नवीन फलंदाज कशिश मैदानात आलाय. सुनीलचं बाद होणं थोडंसं चिंताजनक आहे आणि या धावफलकाला कुठे ना कुठेतरी या 2 विकेट्सने खूप मोठा ब्रेक लागला गेलाय. म्हणजे ज्या षटकामध्ये आम्ही मोठ्या धावा अझ्युम करत होतो. ओहो डायरेक्टली येस, फलंदाज बाद. 1 मोर विकेट डाऊन. थँक्यू डिझे. बघा स्थिती काय. 5 चेंडू. अरे थँक्यू डिझे. 5 चेंडू झाल्यात आणि 5 चेंडूच्या समाप्तीनंतर धावफलकावरती धावा आहेत 44. ऑन साइडला खेळण्याचा प्रयत्न.
विकेट विकेट येते आणि आता एकच धाव आणि अशा प्रकारे 45-46चं लक्ष ठेवलं गेलं अरणा इलेव्हन या संघासमोर. वंश अहिल इलेव्हन या संघाच्या माध्यमातून. सिद्धू आणि महाबदी, सिद्धू आणि मारुती यांना विनंती करेल की आपण स्टेज जवळ यायचंय. मारुती आणि सिद्धू आपण जिथे कुठे असाल स्टेज जवळ या. स्टेजच्या डाव्या बाजूला आपली सगळेजण वाट बघत आहेत. शैलेश करावडे आपल्याला सुद्धा मंचाच्या डाव्या बाजूला यायचंय जिथे सगळेजण आपली वाट बघत आहेत. चला दुसऱ्या इनिंगला सुरुवात. 46चा पाठलाग. पहिला चेंडू यावेळेला गॅप मधून काय जबरदस्त फटकाय. टीट फॉर टॅट जसे असं तसे उत्तर. पहिला चेंडूवरती चौकार. शानदार स्ट्रोक इथे लगावला गेला आणि इनसाइड आउट खेळलेला फटका वेळीच बॅटला थांबवलं. ॲलनने मात्र चौकार इथे प्रदर्शित केलाय. 4 धावांनी या धावफलकाचा श्री गणेश या धावफलकाची सुरुवात होताना पाहायला मिळते. सुनील संघाचा संघ नायक, संघाचा म्होरक्या आहे आणि त्यामुळे त्याला जबाबदारीपूर्वक हे षटक हाताळावं लागणार आहे. आणि असं असताना पहिल्या चेंडूवरती आलेला चौकार म्हणजेच अरणा इलेव्हनसाठी हा चांगला स्टार्ट म्हणता येईल. असं वाटलं होतं ज्यावेळेला 2 षटकं संपली त्यावेळेला हे धावफलक 55-60च्या आसपास जाऊन थांबेल, परंतु शेवटच्या षटकामध्ये पबलूने घेतलेला पहिल्या चेंडूवरचा विकेट, त्यानंतर चौथ्या चेंडूवरती आलेली विकेट, या चौथ्या 5व्या चेंडूवरती आलेली विकेट, या विकेट्सने धावफलकाला थांबवलं आणि म्हणूनच 45 पर्यंत गाडी थांबली. आणि चांगलं शेवटचं षटक फक्त 6 धावांचं येत असताना या इनिंगमध्ये खेळण्यासाठी आता फलंदाजांना बळ मिळतंय. हो वेगवान चेंडू होता, त्याला दिशा देण्याचा प्रयत्न आशुतोषने केला, परंतु चेंडू यष्टिरक्षकाच्या हातामध्ये जातोय. निर्धाव चेंडूची सांगता होतीये. डॉट बॉल आलाय. डॉट बॉल नंतर सनी ख्याल रखना भाई. सनी बोलेगा आदत है चल जाने दे. डाऊन दी ग्राउंड जबरदस्त प्रहार आणि त्या चेंडूला मात्र सोनूने अडवलं. तोपर्यंत एक धाव येते. एक डॉट नंतर केलेला हा पवित्रा जो आहे किंवा हा अटेम्प्ट आहे अतिशय योग्य म्हणता येईल. सिंगल धाव तिथे येताना बघायला मिळते. अलेनसाठी यावेळेला क्षेत्ररक्षणाची सजावट, कव्हरमध्ये क्षेत्ररक्षक झुकवला गेला आणि त्यानंतर प्रोटेक्शन ऑन साईडचं जर आपण बघितलं समोरच्या दिशेने 20 मध्ये वाढवलंय आणि हे वाढवलेलं प्रोटेक्शन कितपत फायदेमंद आणि कितपत तोट्याचं हे आपल्याला येणारी काळवेळ सांगणार आहे. नितेश शनवी यांच्याकडून जर का सोनूने डाय मारून चौकार अडवला तर 100 रुपयाचं बक्षीस दिलं जाणार आहे. आता जरी जवळ आला तरी सुद्धा सोनूला डाय मारावे लागेल. सिंगल धाव येते आणि धावफलकावरती धाबा जाऊन पोहोचलेत 8. चेंडूचा खेळ झाला 5. शेवटचा आणि अंतिम चेंडू
लास्ट बॉल. ऑन साइडला खेळण्याचा प्रयत्न वेगानं. एक धाव, दुसऱ्या धावेचा प्रयत्न, 2 धावा कंप्लीट. ये क्या हो रहा है. इथे धुंडो धुंडो रे साजना वाली कहाणी. ढूंढते रहो. आणि तसं असताना 2 धावा कंप्लीट. पहिलं षटक संपलं आणि पहिल्या षटकाच्या समाप्तीनंतर 10 धावा धावफलकावरती अरुणा 11 या संघाच्या. अब्दुल कादिर काझी च्या हातामध्ये चेंडू दिला गेलाय. पहिल्या षटकामध्ये 10 धावा आल्यात. येणारी आता चेंडू शिल्लक आहेत 18 आणि 18 मध्ये 36 धावांची गरज आहे. 18-36 म्हणजे 12च्या सरासरीने पुढे जायचंय. आस्किंग रन रेट हा 12चा आहे. प्रत्येक षटका गणिक, चेंडू गणिक 2चा आहे. आणि असं असताना दोन्ही सलामीवीर फलंदाज मैदानाच्या आतमध्ये आहेत म्हटल्यानंतर चांगली स्थिती अरुणा 11ची सुद्धा आहे असं म्हणावं लागेल. कारण आस्किंग रन रेटच्या आसपास ठेवलंय आपल्या संघाला त्याने, या दोन्ही फलंदाजाने. आता काझीची जबाबदारी वाढते. बघूया ते वाढत्या जबाबदारीला कशा प्रकारे ते पेलतात. हो, यावेळेला बॅकफुटती जाऊन त्याला टॅप करण्याचा प्रयत्न, परंतु त्यामध्ये अपयश. निर्धाव चेंडूची सांगता होती. कशिशने जे क्षेत्ररक्षण लगावलंय ते क्षेत्ररक्षण बघता फलंदाजांना थोडासा पुन्हा एकदा डॉट. पुन्हा एकदा डॉट येतोय आणि डॉट आल्यानं आता थोडंसं दडपण वाढणार आहे आयलंडवरचं. यूसीसी आणि साई माऊली. यूसीसी साई माऊली नो बॉल आहे. येस, नो बॉल. नेक्स्ट बॉल फ्री हिट. यूसीसी आणि साई माऊली टॉस साठी या. यूसीसीचा आलाय साई माऊली. साई माऊलीचा कर्णधार आलाय का. धावची संधी. डायरेक्ट हिट. फलंदाज बाद. शैलेश करावडे यांच्या शुभास्ते टॉस केला जाईल. फलंदाज बाद. ॲलनला मैदान सोडावं लागतंय. पहिल्या विकेटचं पतन आणि हा मोठा हादर आहे. चला थोडी घाई करा. विपुल मोठा फटका मारण्याचा प्रयत्न आणि चेंडू निघून गेला. सीमारे का पार. चौकार. चौकार आला आणि आता आशूची बॅट तळपायला लागली. आशुतोषच्या बॅटमधून फटके यायला लागलेत आणि हे फटके खूप मोठी धावफलकाला चालना सुद्धा देत आहेत. 2 चौकार प्रत्येक चौकामध्ये षटकामध्ये आले तरी सुद्धा कहाणी बनून राहील. परंतु पहिल्या 2 चेंडूवरती निर्धाव चेंडू आले, विकेट आली आणि या सर्व बाबी ज्या आहेत त्या खूप मागे घेऊन जातात अरुणा 11ला. ओ बॅटची एज उपरी सिरा. फलंदाज बाद. दोन षटकं झालेत. 16 धावा धावफलकावरती आहेत आणि आता नवीन फलंदाज मैदानाच्या दिशेने येत आहेत. पपलू प्रथमेश. पपलूच्या हातामध्ये बॅट सोपवली गेली आणि त्याच्यासमोर गोलंदाजी मार्कवरती आता नवीन गोलंदाज यश याच्या हातामध्ये चेंडू दिला गेलाय.
वनशाही 11 आपण थोडा जास्त वेळ घेताय, त्यामुळे आपणास विनंती आपण थोडी घाई करा. ऑन साइडला खेळण्याचा प्रयत्न, चेंडू अडवला गेला का? या चांगली फिल्डिंग भावेशची. भावेशने चेंडूला अडवलं आणि आता एक धाव धाव फलकामध्ये. आणि आता डावखुरा फलंदाज स्ट्राइक एंडवरती आलाय. ऑन साइडला खेळण्याचा प्रयत्न होता, चेंडू अडवला गेला परंतु कशिशच्या हातामध्ये चेंडू प्रॉपर आला नाही, त्यामुळे सिंगल धाव पुन्हा एकदा येते. आणि आता 18 वरती धाव फलक. बघा इथून चौकारांची आतिषबाजी अपेक्षित आहे. 1 2 3 असे चौकार जेव्हा येतील तेव्हा कुठे कहाणी बनेल. गॅप मधून चेंडू ट्रॅव्हल होतोय, वेगवान फटका, आशुतोषच्या बॅट मधून करारा प्रहार, बीपीएल चौकार. चौकार आल्यानंतर आता कहाणी थोडीशी बदलली आहे. प्रोटेक्शन पुन्हा एकदा समोरच्या दिशेने अडवलंय. सर्कल मध्ये सी ची फिल्डिंग बघायला मिळते की काय? तसंच काहीच चित्रांनी यावेळेला बॅटची आतली कडा घेऊन चेंडू मागे जात होता. बाकडा स्क्वेअर लेग मध्ये क्षेत्ररक्षक आहे, त्याने चेंडूला अडवलं, तोपर्यंत एक धाव येते, सिंगल येते. आता चेंडू किती शिल्लक आहेत? 2 बाकी आहेत. 23 झालेत. 23 म्हणजे 2 चेंडूवरती 2 मोठे प्रहार या मॅचला वेगळी कलाटणी देतील. चेंडूला अडवण्याचा प्रयत्न, ओ ये क्या हुआ है? चेंडूला अडवण्याचा प्रयत्न, तोपर्यंत 2 धावा. प्रणीत त्या ठिकाणी होते आणि त्यांनी चेंडूला अडवलं. जरा थोडं लक्ष द्या. सात 21 ची गरज आहे. शेवटचा आणि अंतिम चेंडू आता बाकी आहे. चला आता 7-21 या इक्वेशन मध्ये मॅच येऊन थांबले. इथे जर चौकार आला तर मजा येईल शेवटच्या षटकाला. काय तो मोठा फटका येईल का हे आपण बघणार आहोत. पपलू मध्ये क्षमता आहे, आशुतोष मध्ये क्षमता आहे आणि यश एव्हरग्रीन बॉलिंग करताना आतापर्यंत दिसलाय. हो यावेळेला फटका चांगला आहे आणि फटक्यावरती धावा सुद्धा येतात चांगल्या. चौकार येतोय आणि 3 षटके संपत असताना धावफलकावरती धावा आहेत 29. आता येणारे चेंडू शिल्लक आहेत 6 मध्ये 17 ची गरज. सोनू डाऊन द ग्राउंड खेळायचा होता. पहिल्या चेंडूवरती शानदार फिल्डिंग चांगली आणि चेंडू मात्र दुसऱ्या अटेम्प्ट मध्ये लावलाय. इथे एकच धाव येईल. सिंगल येते, सिंगल आली आहे आणि सिंगल आल्यानंतर आता 16 ची गरज आहे. 5 चेंडू 4 चौकार पार करायचे. काय पपलू आपले वेगळी झलक या बीपीएल दरम्यान दाखवेल का? पपलू या बीपीएल दरम्यान असा काहीसा पराक्रम करेल का जेणेकरून सर्व पप्पू बनून राहतील. 5 मध्ये 4,
सोनूच्या समोर ऑन साइडला मारायचं होतं, समोरच्या दिशेने गेला आणि हा फटका फसला, फलंदाज बाद. अजून एक विकेट. नवीन फलंदाज मैदानाच्या दिशेने येतील. कार्तिक सोलंकी. कार्तिक सोलंकी मैदानाच्या दिशेने येतोय. अजूनही चेंडूचा खेळणं शिल्लक आहे. चार चेंडू आणि 16 धाब्यांची गरज म्हणजे 4 बाउंड्रीज मारायच्या आहेत. नव्याने येऊन फ्रेश फलंदाजाला हे चौकार मारणं काय इझी आहे, सोपं आहे का? डाऊन द ग्राउंड खेळायचं चेंडू गॅप मधून ट्रॅव्हल होतोय. पहिला आलाय आणि पहिला आल्यानंतर आता 3 मध्ये 3 कार्तिक मध्ये क्षमता आहे, त्याने दाखवलं या चेंडूवरती. अरे आयकॉन सुद्धा आहे. पुन्हा एकदा अडवण्याचं, यावेळेला भावेशने अडवलं. खूप चांगली फिल्डिंग तिथं बघायला मिळाली आणि या फिल्डिंगच्या बळावरती नक्कीच आपल्या संघाला मॅच मध्ये परत आणलंय. आणि परत आणत असताना चला ओव्हर एक प्लेयर बाहेर काढावा लागेल. 15 मिनिटं झालेली आहेत. एका खेळाडूला मैदाना बाहेर काढायचे. गंभीर काढला. चला मॅच चालू करा. चौकार नाही. चांगली फिल्डिंग. क्या बात आहे. क्षेत्ररक्षक सनीची मेहनत या मॅच मध्ये खूप मोठ्या प्रमाणात बघायला मिळाली. आउटस्टँडिंग बॅटिंग. येस, इट्स अ नो बॉल. नो +1. विरार क्रिकेट असोसिएशन मेंबर्स, आपण मैदानात लक्ष द्या. ओके, चला आता इक्वेशन सांगूयात. हो, भावेशने कॅच सोडली. औपचारिकता या मॅच मध्ये शिल्लक आहे आणि हा सामना जवळजवळ वंश अहिलेवनच्या बाजूने झुकलाय. मॅच फिनिश. सामना संपलाय. सामना जिंकला वंश अहिल 11 या संघाने आणि पराभवाच्या छायामध्ये जातोय अरुणा 11 हा संघ.